श्री गुरुचरित्र अध्याय 53 श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविंदाभ्याम नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोते व्हावे सावधान। श्री गुरुचरित्राध्याय 52 एकोणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी विमग्न पै। सेवोनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत। अंगी घर्म पुलंकाकित रोमांचही उठती। देखोणी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती। सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे म्हणून हस्ते कुरवाडीती प्रेमभावे आलिंगिती। देहावरी ये म्हणती एक बाळा शिष्योत्तमा नामधारक येश्या परी सिद्ध सांगती परोपरी। मग तो नेत्रोन्मिलन करी कर चोडोनी उभा ठाके म्हणे गुरुचे तारू तुची या विश्वास आधारू। भवसागर पैल तारू तुची करीसी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनबित सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा। एकोणी शिष्यांची प्रार्थना आनंद सिद्धाची या म्हणा म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री। श्री गुरुचरित्राची एका सांगेनाता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत। प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भावकथिती। श्री गुरुसेवादीपकाप्रती घडली येसे कथियले। नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपले धामा। अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनुसूयेप्रती छळावया त्रैमूर्ती येती। परितियेची पुत्र होती स्तनपान करती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रयाधरी स्वय अवतार पिठापुरी। श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेस निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी। विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत। चांडाली उद्धरिले अकस्मात सातव्यात अध्यायी वर्णिती। माता पुत्र जीव देत होती तयांप्रती गुरु कथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी। नवमाध्यायी रचकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती। दर्शन देव म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावदिती श्री गुरु घेऊन। ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्यांची नारी। नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरली। द्वादशाध्यायी मातेप्रती ज्ञान कतुनी पुत्र देती। काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची। माता पित्यांचे करंजपुरी भेटून येती गोदातीरी। कुशीव्यथेच्या विप्रांवरी कृपा करीती त्रयोदशी। क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण 14वी अध्यायी। पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती। यात्रे दळवुनी गुप्त होती वैजनाती श्री गुरु। षोडशी ब्राह्मण श्री गुरु भक्ती कतुणी दिदली ज्ञानशक्ती। श्री गुरु आले भल्ल वडी प्रती भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण विवाह छेदोनी करी अर्पण। त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी। घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा। वळणीला प्रताप श्री गुरुचा अष्टदशाध्यायात। औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देवनी वरदान। गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिदले 32। एक मर्ता कथिती ज्ञान सिद्धरूपे 20व्यात। त्याची कथा 21 प्रेता आणिले औदुंबरापाशी। श्री गुरु येऊनी ते निशी पुत्र उठविती कृपाळू। भिक्षा दरिद्रा घरी घेती त्याची वंध्या महिषी होती। 30 करुणी दुग्धवती 22व्यात वर दिदला। 23व्यात श्री गुरुस राजानेही गाणगापुरास। तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा। भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा। विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती। लेंछा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा चढती। त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला 25। 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना। त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मत्त नायकती। 27 आणुनी पतिता
विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करोणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. अष्टांविंशी तया पतिता धर्माधर्म सांगुणी कथा पुनरपि देऊणी पतिता व्यथा गृहाप्रती दौडिला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांप्रती. 30 पतिमर्ता तयाची श्रीकरी बहुआकांता 30 श्रीगुरु नाना कथा कथुनी शांत पाहती. 31व्यात त्याची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते श्री येते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्रीगुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघेजण वैश्यवेश्येचे कथन करती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन नारद भेटिले राया ते. पंचत्रिशत प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत. आणित सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मानिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती. सप्तत्रिशी नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावचे शूद्रादी. सोमनाथची गंगा युवती 60 वर्षाची वंद्या होती. दिसदिदली पुत्र संतती 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्ककाष्टा अर्चुनी दडविले त्यांच्या कुष्ठा. शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायनदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा. ईश्वर पार्वती संवाद बर्वा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायनदेव येऊनी करीती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42. 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत. त्याची कथा सायनदेवांप्रत सांगुनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी श्रीपर्वत दावणी शनेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथिली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करुणी संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसे आमंत्रिती 7 जण. तितुके रूपे धरुणी आपण गेले मठी राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती. शतगुणे पिकवुनी पुढती आनंदविले तयाचे. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संग महात्म्य कथिती. स्नान करुणी दवडीती कुष्ठ वैवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छांच्या स्फोटक दवडीती भक्तिस्तव त्यांचे नगरा जाती. पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी. 51-52 श्री गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवितील नानायाती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकुणी भक्तजन मनी होती अति उद्विग्न. लोक करते आक्रोन 2 श्री गुरुचरणी लोळती. इतुके पावणी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाडिती. मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहुनिया. ऐसे बोधुनी शिष्यासी गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरुगुप्त असती गान्वापुरी. कलयुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसेच पुढती अद्यापी. अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्य संपादिती. पूर्वी ऐकिले असेल कानी त्यांते तात्काळ येईल ध्यानी.
इतरा इच्छा होईल म्हणी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खून. तिचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी. विनवितसे कर जोडुनी तुझे वचने सर्व सिद्धी. आता असे विणवणी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करुणिया. करण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र. शोक्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती. शुभेच्छिरभूत होऊनी शास्त्ररीती सप्ताहकरिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचवयाचे स्थान रंगवल्लादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. उत्वार्थ वाचनी धरावे मौन कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणा वडिला बंधून. पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21पर्यंत द्वितीय दिनी. 29 तृतीय दिनी. चतुर्थ दिवशी 35 पै. 30पर्यंत 5वे दिनी. 43 वरी 6वे दिनी. सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार ही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्रधारे करून शुचिर्भूत असावे. एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन. यथाशक्ता दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादी बाधा सोन होऊनी सौख्य होत असे. ऐसे सिद्धांचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आडी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदोणी पायी श्री गुरु बहुनवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजले. वा सिद्ध मुनी बहालक नामधारक शिष्य चातक. मुख पसरवणी लबिंदू एक मागता अपार वर्षला. श्री गुरुरायाचे धरुचरण सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करुण मन ऐसे करी नारायणा. श्री गुरुरूपी नारायणा विश्वंधरा दिनोद्धारणा. आपण आपली दावणी खुना गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरितामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विपी 15 सारे अवतरणिका नाम 35मोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रम संपूर्णम. ओम तत्सत्.